बारामतीमध्ये एक जागृत देवस्थान असलेलं एक मारुतीरायाचं मंदिर आहे. तेलीपंच मारुती मंदिर. या मारुती मंदिरामधला बारामतीतल्या एका स्थानिक नेत्याचा, उद्योजकाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. व्हिडिओ काय आहे तर स्वतःच्या मुलानं बंडखोरी केली, अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला आणि तो फॉर्म कसा चुकीचा आहे आणि थोडक्यात मुलाने कशी चूक केली हे सांगत असताना त्यांनी समाजातली काही माणसं समोर बसलेली होती, त्यांना त्या तेलीपंच मारुती मंदिरामध्ये या घटनेची म्हणजेच खुद्द अजित पवारांना कसं फसवलं गेलं, कसा धोका दिला गेला, अशा पद्धतीची बतावणी स्वतः केली. हा व्हिडिओ नेमका काय आहे, कोणाच्याबद्दल आहे आणि बारामतीच्या निवडणुकीमधला हा जो दुसरा व्हिडिओ व्हायरल होतोय याच्या मागचं नेमकं सत्य काय आहे हे सविस्तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे, तुम्ही पाहताय जाहीर सभा. मित्रांनो, बारामती नगरपालिकेचं इलेक्शन सुरू झालं. अजित पवार यांनी एक हाती या निवडणुकीची सूत्र हातात घेतली, अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि त्या मुलाखती घेतल्याच्या नंतर काही उमेदवारांना उमेदवारी निश्चित झाली आणि ही निश्चित झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की अजित पवारांनी यावेळी सर्वसमावेशक सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन किंवा प्रभागामध्ये प्राबल्य बघून किंवा इतर गोष्टी, पण जे काही विरोधक आहेत त्यांना सुद्धा आता सत्तेमध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि काही गोष्टी संपवल्या पाहिजेत असा एक मानस ठेवून स्थानिक एक उद्योजक आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहेत, सुनील पोटे नावाचे, त्यांना देखील अजित पवारांनी फोन केला आणि तुम्हाला एक उमेदवारी द्यायची असं सांगितलं. अजित पवारांचा प्रस्ताव आला. अजित पवारांच्या प्रस्तावाला सुनील पोटे यांनी दुजोरा दिला आणि हा दुजोरा दिल्याच्या नंतर सुनील पोटे यांनी स्वतःहून सांगितलं की दादा माझ्या बहिणीला उमेदवारी द्या. अर्थात प्रभाग क्रमांक 15 या जागेसाठी सुनील पोटे यांच्या सांगण्याला अजित पवार यांनी तात्काळ निर्णयात्मक दुजोरा दिला आणि त्यांची बहीण म्हणजे सुनील पोटे यांची बहीण मंगलताई किरवे यांना प्रभाग क्रमांक 15ची महिलांसाठी असलेली उमेदवारी दिली. गंमत अशी झाली की त्याच्यानंतर सुनील पोटे यांच्या घरातून बंडखोरी झाली. बंडखोरी कोणी केली तर त्यांच्या मुलानंच केली, यशपाल पोटे. यशपाल पोटे यांनी त्या ठिकाणी जी म्हणजे 15ची जी जागा आहे पुरुषांसाठी, तिथं त्याने अपक्ष फॉर्म भरला. त्याच्यामुळं अजित पवारांनी विश्वासानं स्वतःहून विचारून त्यांना उमेदवारी दिलेली असताना त्यांच्याच मुलानं अपक्ष फॉर्म भरल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुनील पोटे यांची कोंडी झाली. सगळ्यात महत्त्वाचं काय, अजित पवारांना दिलेला शब्द आपल्याकडून पाळला जात नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग सुनील पोटे यांनी त्या भागातलं बारामतीच्या नगरीचं एक ग्रामदैवत आहे तेलीपंच मारुती मंदिर, अतिशय जागृत देवस्थान आहे, त्या देवस्थानामध्ये त्यांनी एक मीटिंग घेतली. त्या मीटिंगला त्यांचे काही मित्र देखील उपस्थित होते आणि तो व्हिडिओ त्या मीटिंगचा व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी धक्कादायक काही दावे केले. ते दावे काय होते याच्यातला पहिला दावा असा होता की त्यांनी हे सांगितलं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःहून मला विचारून एक उमेदवारी दिली. त्याच्यातला हा पहिला भाग तुम्ही बघा. म्हणजे तुम्हाला कुणाला पाहिजे त्यांचं सांगा, नाव देत सांगू. फक्त 7 नंबरच्या ऐवजी 15 नंबर पट्ट्या 15 मध्ये मी म्हणलं बाबा मंगलला देऊ. काय करायचं मंगल करून म्हणून यास्पाच्या बायकोला पण देत होते, पण मी म्हणलं नको आपल्याला काय करायचं बहिणीला पाठव म्हणून म्हणजे बहिणीला पाठव. बहिणीचं वय पण जास्त बहिणीला पाठव म्हणजे आपलं व्यवस्थित होईल. तर त्यांनी मला विचारलं यशपालच्या बायकोला तिकीट द्यायचं, फक्त लेडीज 18. आता काय झालं, यशपालला आपण बोललोच नव्हते त्याने पण भरला फॉर्म. नंतर हे झाल्यावर दुपारी त्याने फॉर्म भरला, ते आपलं झालं. पण ह्यांना विश्वास होता आपल्यावरती बाबा काय नाही म्हणजे क्लिअर होईल म्हणून. ह्यांच्याकडनं काढीची पण काही चूक झालेली. ह्यांनी आपल्याला आपण सांगितले फॉर्म घेतली म्हणजे आसपासच्या बायकोचा भाग, आमचं काय म्हणणं नाही. तो बोलत नाही का भाग, मग त्यांना ती ओळखतच काय मी पाहिजे नव्हतं ना मला. इन्फॉर्म म्हणलं फोन हा म्हणलं माझी बहीण आहे फोनवर, आम्ही दोघं होतो. मी म्हणलं माझी सख्खी बहीण आहे. बघा म्हणलं तुमचं तुम्ही तुमच्या फोन आहे काय म्हटलं आपण बहिणीला देऊन टाक. कुठं पोरीला पाठवताय म्हटलं आपलं बहिणीला पाठव. त्याच्यानंतर दुसरा विषय असा झाला की यामध्ये सुनील पोटे यांनी स्वतःहून सांगितलं तिथल्या लोकांना की अजितदादांनी मला विचारलं की तुम्हाला
एक उमेदवारी एक जागा आम्ही देतोय तर तुम्हाला कुणाला द्यायची आहे. त्यावेळेस त्यांनी स्वतःहून सांगितलं की ही उमेदवारी माझ्या कुटुंबात नको किंवा माझ्या घरात द्यायची असेल तर माझ्या बहिणीला द्या. मग त्याच्यानंतर सुनील पोटे असे सांगतात की त्यानंतर घरातून बंडखोरी झाली, हे काही योग्य झालं नाही. आणि मग आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इथले दुसरे स्थानिक नेते किरण गुजर यांच्याशी आमचं सगळं डिस्कशन होऊन ही उमेदवारी दिली, तरी देखील माझा मुलगा यशपाल पोटे यानं जी बंडखोरी केलेली आहे, अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे, तो काही योग्य नाही. त्यावेळेस सुद्धा ते काय म्हणाले, हा दुसरा व्हिडिओ तुम्ही बघा. तिथं विषय आपला संपला ती दिलं याचपल्ली परत नाव. मग आता काय होतं हे उलटी होती मध्येची सगळे तोंडावर पडण्यात असेल ह्याच्यात सगळी चूक यशपालची. आणि ते माझ्याशी मी तो भांडण करतो ते बोलायला तयार नाही. कसं की मी त्याला सांगितलं बाबा आपण शब्द दिला हा माणूस मध्ये त्यांच्या कारण नसताना मध्ये त्यांना प्रॉब्लेम मध्ये आला. आता आपली त्यांची काहीच काळजी चूक नाही, किरणची नाही. किरणने मला 10 वेळा विचार जायला बाबा काय अडचण आहे, म्हणलं काय. मी म्हणलं तुमच्या प्रचार तो कुठे येते घरोघरी येतो. पण आता असं झालं त्यांनी पण फॉर्म भरला, फॉर्म काय काढायचं हे चुकीचं आहे. आपल्याला बसून तर हे 2 पार्ट तुम्ही पाहिले. आता तिसरा पार्ट बघा. तिसऱ्या पार्टमध्ये शेवटी ते असं सांगतात की आता आपण दिलेल्या शब्दाला जागलं पाहिजे. कुठंतरी अशा पद्धतीने जर आपण शब्द फिरवलं तर हे इलेक्शन काही दिवसांचं आहे, काही मर्यादित आहे. मात्र जर अशी फसवणूक झाली तर मात्र लोक आपल्यावरती विश्वास ठेवणार नाहीत. अशा पद्धतीनं ते समोरच्या त्यांच्या जवळच्या काही मतदारांना, काही नातेवाईकांना सांगत होते. त्याच्यामुळं आता या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या मतदारांना काय आश्वासन केलं होतं, हा सगळा व्हिडिओ तिथल्या तेलिपंच मारुती मंदिरातला रेकॉर्ड झालेला तो अचानक व्हायरल होतोय. मतदानाच्या शेवटच्या दिवशी या नेमक्या बंडखोरीचं सत्य काय हे सुनील पोटे यांनी स्वतःहून सांगितलं आणि ते समाजाच्या पुढं आलं. तिसऱ्यांदा ह्याच्यातला जो तिसरा पार्ट आहे ते काय त्यांनी आव्हान केलंय ते तुम्ही पहा. तर आपल्या सगळ्याला तुम्हाला सांगतो की आपल्याला किरणचं मूळ भावाचं काम करावं लागलं. नाहीतर आपण सगळं तोंडावर पुढे काही एका दिवसाचं आहे. 2 तारीख झाली की रोज तोंडावर तोंड पडणार आयुष्याचे संबंध होणार. आणि त्यांना तुम्ही म्हणलं असतं ना किरणला किंवा दादांना काय नाही मला इथं वाढवू द्या, ते किरणचा भाऊ उभा नाही. म्हणजे आपण शब्द दिला त्या आपण आहे ओबीसी म्हणले हा तुला फॉर्म भरा माझी आम्ही आज बोललेली होती का. आता आपण फॉर्म मग आता कसं होतं तोंडावर पडलं तर होतंय सर. तर मित्रांनो, ह्या ज्या गमती असतात इलेक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे, दावे प्रतिदावे, शब्द देणं घेणं, विश्वासार्हता ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात. शेवटी इलेक्शन हे अलीकडच्या काळातलं पूर्वीसारखं राहिलेलं नाही. सोशल मीडियाचं जग आहे, स्ट्रॉंग नेटवर्क आहे. क्षणात कोणाचेही काही व्हिडिओ निघतात आणि त्याच्यामुळं एखाद्या घटनेच्या मागचं सत्य काय आहे ते लपून राहत नाही. त्यामुळं सुरुवातीपासून प्रभाग क्रमांक 15 मध्ये बंडखोरी का झाली किंवा थोडक्यात यशपाल पोटे यांनी फॉर्म का भरला, सुनील पोटे यांच्या बहिणीला तिकीट दिलेलं असताना त्यांच्याच मुलानं परत इथं अपक्ष उमेदवारी का ठेवली, त्याच्यानंतर त्यांनी एवढा जोरात त्या ठिकाणी प्रचार करायचा प्रयत्न केला. मात्र ह्याच्या मागची नेमकी सत्य कहाणी काय होती हे खुद्द त्यांच्या वडिलांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर आता या सगळ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेमकं आता ह्या व्हिडिओनंतर बारामतीकरांच्या काय प्रतिक्रिया उमटतात, काय नेमक्या सगळ्या घडामोडी होतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे. तुम्हाला देखील ह्या सगळ्या गोष्टीमुळं बारामतीच्या नगरपालिकेमध्ये काय होईल किंवा ह्या वॉर्डमध्ये कशा पद्धतीनं जे त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे त्यांची म्हणजे स्वतः सुनील पोटे यांची भूमिका बरोबर आहे का हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.